नमस्कार. आज आपण एका खास कादंबरीबद्दल बोलणार आहोत. सुधा मूर्ती यांची महाश्वेता. खरं सांगायचं तर नुसतं नाव आणि पुस्तकाचं मुखपृष्ठ बघूनच उत्सुकता वाढते, नाही का? अगदी. ती शांत चेहऱ्याची स्त्री, केसात पांढरी फुलं आणि महाश्वेता. श्वेत म्हणजे पांढरं, हे ठीक आहे, पण महाश्वेता काय अर्थ असेल याचा? बरोबर. आणि म्हणूनच आज आपण जरा या कथेच्या आत शिरणार आहोत. आपल्याकडे असलेल्या माहितीच्या आधारे याचं कथानक, पात्र आणि महत्वाचं म्हणजे काही सामाजिक प्रश्न. जे आजही तितकेच महत्वाचे आहेत. हो, त्यावर आपण बोलूया. विशेषतः ही कादंबरी कोढाबद्दल म्हणजे एका त्वचारोगाबद्दल बोलते आणि समाजाची त्याबद्दलची मानसिकता, जी आजही म्हणजे 21व्या शतकातही फारशी बदललेली नाहीये. हे वास्तव ती खूप प्रभावीपणे मांडते. अगदी. चला तर मग सुरू करूया महाश्वेताच्या या प्रवासाला. सुरुवात करूया कथेच्या नायिकेपासून, अनुपमा. एका सामान्य, गरीब शिक्षकाची मुलगी. पण नुसती सुंदर नाहीये ती. खूप हुशार आहे, सुशिक्षित, जबाबदार पण. आणि संवेदनशीलही. तिला अभिनयाची आवड आहे आणि त्यातून वडिलांना मदत करायची इच्छा आहे. तिचं सौंदर्य नक्कीच आकर्षक आहे, पण तिची खरी ओळख तिच्या गुणांमध्ये आहे असं मला वाटतं. हो. आणि दुसरीकडे आहे आनंद, कथेचा एक नायक, असं आपल्या माहितीमध्ये म्हटलंय. बरोबर. श्रीमंत घरातला, उच्च शिक्षित डॉक्टर, सौंदर्यप्रेमी आणि परदेशात जाऊन अजून शिकायची इच्छा आहे त्याची. कथेच्या सुरुवातीलाच एक छोटा प्रसंग आहे बघा. आनंद आणि त्याचे सहकारी ऑपरेशन थिएटरमध्ये असतात. एक बाळ जन्मतं. हो. पण ते रडत नाही. तेव्हा बालरोगतज्ञ म्हणतात, मुलगी आहे ना, मग नक्की जगेल आणि रडेलही भरपूर. हे वाक्य काय म्हणतात त्याला? नकळतपणे बरंच काही सांगून जातं समाजाबद्दल. खरंय. तर ह्या अनुपमा आणि आनंदची भेट होते डॉक्टर देसाईंच्या घरी एका नाटकाच्या निमित्ताने. आणि आनंद तिच्या सौंदर्यावर इतका भाळतो की लगेच प्रेमात पडतो. अनुपमालाही त्याच्याबद्दल थोडं आकर्षण वाटतं. तिने ऐकलेलं असतं त्याच्याबद्दल, पण ती जरा सावध असते. हो, म्हणजे आपलं प्रेम एकतर्फी नको व्हायला अशी एक भीती असते तिच्या मनात. बरोबर. आणि अनुपमाची पार्श्वभूमी बघितली तर तिचा संघर्ष अजून स्पष्ट होतो. ती आईविना वाढलेली मुलगी आहे. सगळं शिक्षण शिष्यवृत्तीवर पूर्ण केलंय. तिची सावत्र आई, सावक्का, जिचा शिक्षणाला विरोध. का? कारण एकतर गरिबी आणि दुसरं म्हणजे जास्त शिकलेल्या मुलीला त्यांच्या परिस्थितीत चांगला मुलगा मिळणं कठीण, अशी भीती. हे त्या काळातलं वास्तव दाखवतं. आणि दुसरीकडे आनंदची आई, राधाक्का. हो, त्या तर अगदी वेगळ्या, जुन्या विचारांच्या, कर्मकांडी, श्रीमंतीचा, घराण्याचा खूप अभिमान आणि स्वभावाने जरा तापट. त्यांना आनंदासाठी त्यांच्याच तोलामोलाची श्रीमंत आणि अर्थातच सुंदर सून हवीये. त्यामुळे साहजिकच जेव्हा आनंद त्यांना अनुपमाबद्दल सांगतो तेव्हा त्या प्रचंड नाराज होतात, विरोध करतात. इथे फक्त आर्थिक फरक नाही तर मूल्यांचा पण संघर्ष दिसतोय. पण आनंद तो सुरुवातीला तरी ठाम राहतो, नाही का? हो. तो घरच्यांच्या अपेक्षा, मागण्या, आईचा विरोध सगळं बाजूला सारून अनुपमाशी लग्न करायचं ठरवतो. हे धाडसी वाटतं खरं, पण मनात येतं की हा निर्णय तिच्या सौंदर्यामुळे आहे की तिच्या गुणांमुळे? हा प्रश्न महत्वाचा आहे. पुढे काय होतं ते पाहिल्यावर कदाचित याचं उत्तर मिळेल. लग्नानंतर सुरुवातीला अनुपमाचं आयुष्य खरंच छान असतं. तिला वाटतं सगळं स्वप्नासारखं आहे. हो, अगदी परीकथेसारखं. पण हे फार काळ टिकत नाही. आनंदला इंग्लंडला जायचं असतं पुढच्या शिक्षणासाठी. आणि जाताना अनुपमा घाबरते. तो विसरून तर जाणार नाही ना आपल्याला. तेव्हा आनंदीला वचन देतो. काय? फक्त मृत्यूच आपल्याला वेगळं करू शकतो. अरे देवा, हे वाक्य पुढे किती वेगळ्या अर्थाने समोर येतं तिच्यासाठी. अगदी. कारण आनंद जातो आणि इकडे लगेच सगळं बदलायला लागतं. सासू आणि नणंद गिरिजा, त्यांचं वागणं बदलतं. तिला परकेपणा जाणवायला लागतं घरात. हो. ती श्रीमंती, ते घर तिला आता सोन्याच्या पिंजऱ्यासारखं वाटायला लागतं, जिथे तिचं स्वातंत्र्य नाहीसं होतंय. आणि गंमत म्हणजे आनंद स्वतः कलाप्रेमी आहे. बरोबर. पण त्याच्या घरच्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. बरोबर. हा विरोधाभास आहे त्या घरात. आणि मग घडते ती घटना जी तिचं आयुष्यच बदलून टाकते. एके दिवशी तिच्या पायावर नकळतपणे एक निखारा पडतो. हो. फोड येतो आणि तो गेल्यावर तिथे एक पांढरा डाग येतो. सुरुवातीला तिला वाटतं साधी खपली असेल, जाईल. पण तो डाग जात नाही. उलट हळूहळू वाढतो, खाज सुटते. आणि मग तिच्या लक्षात येतं की हा साधा डाग नाही, कोड आहे, ल्युकोडर्मा.
त्या क्षणी तिला काय वाटलं असेल, हा फक्त त्वचेवरचा डाग नाही, तर जणू काही नशिबाचा शाप आहे. हो. आणि तिच्या मनात जे विचार येतात, मी असं काय पाप केलं होतं, हे फक्त तिचे विचार नाहीत, तर समाजाच्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. आजही अनेक लोक शारीरिक गोष्टींना पापपुण्याशी जोडतात. किती खोलवर रुजले हे. अगदी. ती खूप घाबरते, कुणाला कळू देत नाही. एकटीच लपून छपून डॉक्टरांकडे जाते. पायापर्यंत घोळदार साड्या घालू लागते, डाग लपवण्यासाठी. पण नशिबाचा खेळ बघा, एके दिवशी तिची सासू राधाक्का तिला दवाखान्यातून बाहेर पडताना बघतात. आणि सगळं गुपित उघड होतं. आणि मग सुरू होतो खरा छळ. तिच्यावर, तिच्या घरच्यांवर फसवणुकीचा आरोप होतो. जणू काय तिने हे मुद्दाम लपवून लग्न केलं. घरातले सगळेच, अगदी घरात काम करणारे सुद्धा तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात, तिला वेगळं टाकल्यासारखं वागवतात. स्पर्श करायलाही घाबरतात जणू. हो, शेवटी तिला माहेरी पाठवून दिलं जातं. हा फक्त आजार नाही राहत, तर सामाजिक बहिष्काराचा शिक्का बनतो. किती भयानक आहे हे. माहेरी आल्यावर ती आनंदाला पत्र लिहिते, सगळं सांगते, कोढ्याबद्दल, सासरच्या वागणुकीबद्दल. आणि मग ती वाट बघते त्याच्या उत्तराची. तिच्या मनात कुठेतरी एक आशा असते की आनंद तिची साथ देईल, त्याचं वचन पूर्ण करेल. पण आनंदाचं पत्र कधीच येत नाही. काहीच नाही. त्याचं ते मौन, ते शब्दांपेक्षा जास्त भयानक ठरतं. ते वचन मृत्यूच वेगळं करू शकेल. किती खोटं होतं. म्हणजे त्याचं प्रेम फक्त तिच्या बाह्य सौंदर्यावर होतं. हा प्रश्न उभा राहतोच. तिच्या कठीण काळात त्याने अशी पाठ फिरवणं त्याच्या प्रेमावर आणि व्यक्तिमत्वावरच प्रश्न निर्माण करतं. या काळात अनुपमा किती खचून गेली असेल. तिला वाटतं की हा डाग लग्नाआधी आला असता तर बरं झालं असतं, निदान हे दुःख तरी नसतं. शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली असती. ती देवधर्म करते, व्रत वैकल्य करते, डाग जावा म्हणून. पण काय होतं? पायाचा डाग कमी होण्याऐवजी हातावर नवीन डाग येतो, जो लपवताही येत नाही. तिची निराशा अजून वाढते. आणि मग तिला अजून एक धक्का बसतो. हो, सर्वात मोठा धक्का. एके दिवशी तिला बाहेर बायकांच्या बोलण्यातून कळतं. काय? की तिची नणंद गिरिजा, तिचं लग्न झालं आणि त्यासाठी आनंद इंग्लंडहून आला होता. हो, पण तो अनुपमाला भेटायला आला नाही. तिची विचारपुसी केली नाही. अरे बापरे, म्हणजे जणू काही ती अस्तित्वातच नाही. हा विश्वासघात तिला आतून हलवून टाकतो. साहजिक आहे. यानंतर तिच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. हो, तिला वाटतं आता काहीच उरलं नाही जगण्यात. पण तिची जगण्याची इच्छा, तिची आंतरिक शक्ती तिला थांबवते. ती ठरवते की असं हरून चालणार नाही. अगदी. ती स्वतःसाठी जगायचं ठरवते. आत्महत्येचा विचार बाजूला सारून ती मुंबईला जायचा निर्णय घेते. हा फक्त जागा बदलणं नाहीये. नाही, अजिबात नाही. हा तिच्या अस्तित्वासाठीचा लढा आहे. सामाजिक बहिष्काराविरुद्धचं पाऊल आहे. ती मुंबईला जाते आणि हळूहळू स्वतःच्या पायावर उभी राहते, स्वावलंबी बनते. आणि मग मुंबईत तिच्या आयुष्यात अजून एक वळण येतं. काय? तिचा अपघात होतो आणि तिची भेट होते डॉक्टर वसंतशी. अच्छा, हे कथेचे दुसरे नायक. हो, आणि तो आनंदच्या अगदी विरुद्ध आहे. तो तिच्या बाह्य रूपाला नाही, तर तिच्या गुणांना पाहतो. तिच्या स्वभावाला, तिच्या धैर्याला. अगदी. तिला कोड आहे, तिचा भूतकाळ काय आहे याची तो पर्वा करत नाही. तो तिला स्वीकारायला तयार असतो. इतकंच नाही, तो तिला लग्नाची मागणीही घालतो. विचारतो, माझी सहचारिणी होशील का? हां. आता इथे प्रश्न पडतो की एवढा मोठा धक्का बसल्यानंतर आणि वसंतसारखा चांगला माणूस भेटल्यावर अनुपमा काय करेल? हो म्हणेल? नाही, अनुपमा नकार देते. का? हा निर्णय खरंच विचार करायला लावणार आहे. कदाचित असं वाटतं की तिच्या नाटकातल्या काही ओळींमधून ती वसंतला पसंत करते असं ती सुचवते. बरोबर. पण कदाचित. पण एकदा इतकं अनुभवलंय तिने. बरोबर. एकदा प्रेमात, लग्नात होरपडल्यानंतर पुन्हा त्याच वाटेवर जायला ती तयार नसते. विश्वासघात झाला होता तिचा. पुन्हा विश्वास ठेवायला ती घाबरते. म्हणजे तिचा नकार हा तिचा स्वावलंबनाचा आणि स्वतःच्या अटींवर जगण्याचा निर्णयाचा भाग आहे. अगदी. मला तरी तसंच वाटतं. आणि इथेच कादंबरी महत्वाच्या सामाजिक प्रश्नांना स्पर्श करते. जसं आपल्या माहितीत आहे की एखाद्या तरुण मुलीच्या अंगावर कोड दिसलं की आजही तो कुटुंबासाठी शाप मानला जातो. हो, दुर्दैवाने ही मानसिकता अजूनही आहे. ही कादंबरी हा सामाजिक आणि कौटुंबिक बहिष्कार, ती अवहेलना खूप प्रभावीपणे दाखवते. पण यातही अनुपमाचा प्रवास आशेचा किरण दाखवतो. आत्महत्येचा विचार येऊनही ती जगणं निवडते. हेच तिचं मोठे यश आहे. ती फक्त जगत नाही, तर शिक्षणाच्या आधारावर स्वतःच्या पायावर उभी राहते. आपली कर्तव्य पार पाडते, एक बहीण म्हणून, मुलगी म्हणून. हो,
तिचे निर्णय, तिचा संयम, तिचा आत्मविश्वास परत मिळवण्याचा प्रवास हा खरंच प्रेरणा देणार आहे. ती फक्त बळी ठरत नाही, तर स्वतःच्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेते. आणि ही कथा प्रेम आणि सौंदर्याच्या आपल्या कल्पनांनाही आव्हान देते. नक्कीच. आनंदचं वागणं, विशेषतः त्याचं गप्प बसणं, त्याच्या प्रेमावरच प्रश्नचिन्ह निर्माण करतं. त्याचं प्रेम खरं होतं की फक्त तिच्या त्वचेवरचं? सौंदर्य म्हणजे काय नक्की? फक्त रूप की माणसाचे गुण, स्वभाव, दृष्टिकोन? हा प्रश्न कादंबरी आपल्यासमोर ठेवते. आणि उत्तर पण सुचते की खरं सौंदर्य हे आतलं असतं. बरोबर. दिसण्यात नाही, तर गुणांमध्ये, विचारांमध्ये. आनंदचं पात्र जे बाह्य सौंदर्याला महत्त्व देतं, ते आजही खरं वाटतं. कारण आजही समाजात दिसण्यावरून माणसांना जोखलं जातं. याउलट डॉक्टर वसंतचं पात्र जे आंतरिक सौंदर्याला महत्त्व देतं, ते जास्त प्रगल्भ वाटतं. हो. आणि अनुपमाचा शेवटचा निर्णय, वसंत तिला स्वीकारायला तयार असूनही तिने लग्नाला नकार देणं, हा निर्णय खूप आधुनिक आणि महत्त्वाचा वाटतो. तिचा तो निश्चय, सर्वात आधी मी स्वतःला स्वीकारेन आणि मग समाजाने मला स्वीकारावं, ही अपेक्षा करेन. सुखासाठी मी कोणावर अवलंबून राहणार नाही. वाह, हा विचार खरंच खूप मोठा आहे. स्वतःला स्वीकारल्याशिवाय जगाकडून स्वीकृतीची अपेक्षा